आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय जिथे रंगणारा हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा जुईगावच्या मैदानामध्ये, जुईगाव जे कामोठेच्या अगदी शेजारी आहे आणि तिथे रंगणारा हा क्रिकेटचा सोहळा पाहतोय। परंतु एकंदरीत एका बाजूला विचार केला तर भारत आणि इंग्लंडची कसोटीची मॅच MS चिदंबरम स्टेडियम वरती देखील चालू आहे, जिथे भारतीय संघाचे 3 गडी बाद झालेत। शुभमन गिल 0 वरती, तर एका बाजूला विराट कोहलीनेही खातं खोललेलं नाहीये। परंतु एकंदरीत रोहित शर्मा हा 62 चेंडूमध्ये 63 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय। 83 ला 3 आहेत मैदानामध्ये, 1 गडी बाद झालाय। संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। 5 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। 1 गडी बाद झाला। बाद होणारा खेळाडू अर्थात दर्शन, जो मात्र अलिबागला बिलॉंग करतो। मैदानामध्ये नवीन फलंदाज प्रशांत आणि एका बाजूला निनाद ही जोडी पाहायला मिळते। हलक्या हाताने कट केला चेंडू, मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये सरळ ड्राइव्ह होणार, दणदण करत कार्पेटच्या साह्याने सीमारेषेच्या बाहेर येतोय हा अजून एक चौकार। किरण थँक्यू। संदीप एक जलदगती गोलंदाज आणि त्याच्यावरती चढवलेला हा लटकटचा फटका उजव्या यष्टीच्या बाहेर रूम मिळाला आणि पहिला चेंडू पेच करत असताना प्रशांत हंडेच्या बॅटमधून चौकार आलाय। हा फटका चांगला आहे, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार। थँक्यू। एक जलदगती गोलंदाजाची आठवण झाल्यानंतर आजचा दिवशी ज्याचा जन्मदिवस आहे, सुब्रतो बॅनर्जी, हा भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज, त्याचाही आज जन्मदिवस आहे। मैदानामध्ये संदीप गोलंदाजी करतोय। आडव्या बॅटने खेळलेला हा फटका ऑन साइडला, जिथे मिड विकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करेल, पिकअप करेल, फेकी करेल, सुनील त्या ठिकाणी पाहायला मिळाला। 1 धाव आली। संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते। धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 16 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। एक दर्जेदार स्पर्धा 6व्या पर्वामध्ये आजची 13 तारीख, उद्या 14 तारीख आणि अर्थात 14, 13 आणि 14 फेब्रुवारीला ही स्पर्धा पुढे येत असताना पाहायला मिळते। जुईगाव कामोठे येथून या स्पर्धेचा जे प्रेक्षक वर्ग आस्वाद घेतात PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज PTCची ऑफिशियल टीम अर्थात किरणजी दळवी, आमचे महेश मोरे कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आणि दुसरे कॅमेरामन सौरभ देखील जॉईन झालेत, त्यांचंही हार्दिक स्वागत करूया। गोलंदाज संदीप उजव्या यष्टीवरती हलक्या हाताने टाकला गेलेला हा चेंडू, जर्सी नंबर 97, चेंडू टाकतोय निर्धाव। पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय। पहिल्या षटकाच्या अंती जिथे आपण पाहतोय की 2 पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या धावा त्या 1 गडी बाद, 16 धावा धावफलकावरती आहेत। एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजेकडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया। आदरणीय माननीय सन्माननीय शंकरभाई जाधव साहेब, अध्यक्ष टायगर ग्रुप पनवेल यांचं इथे आगमन झाले। आगतम स्वागतम सुस्वागतम। एकंदरीत आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या अंती धावा आल्यात त्या 16। एक चांगली सुरुवात, एक ब्राईट स्टार्ट देण्यामध्ये यश प्राप्त झालंय। प्रशांतचा जो खेळ पाहायला मिळालाय ना, त्याने मिडल ऑफ द बॅट जे काही फटके खेचलेत, आडव्या बॅटने देखील तो चांगली फटकेबाजी करू शकतो हे त्याने दाखवलंय। त्याच्याकडे असणारं गमक, त्याच्याकडे असणारं कौशल्य त्याने पणाला लावलंय। आजचा दिवस 1964 ला जिथे मनसूर अली खान पथोटी यांनी आजच्या दिवशी दिल्लीच्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या अगेन्स्ट 203 धावा केल्या होत्या आणि हाच तो दिवस आहे जिथे सुब्रतो बॅनर्जी याचा जन्मदिवसही आजच्या दिवशी पाहायला मिळाला। एक जलदगती गोलंदाज भारतीय संघाचा। मैदानामध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती दाखल होणार देवा पाटील याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय। देवा पाटील जिथे गोलंदाजी मार्क वरती येईल, षटक क्रमांक 2, सेकंड ओव्हर जे पॉवर प्लेचं देखील असणार आहे। बॅटिंग पॉवर प्ले, फ्लाय स्लिप, जिथे गली आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, जिथे मिड ऑफ पाहायला मिळतं, ऑन साइडला शॉट, फाईन लेग शॉट, एक्स्ट्रा शॉट, स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये।
हा चेंडू लोअर फुलटोज आहे, मनगटाचा वापर, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल केलाय ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रशांत मैदानामध्ये जसा खेळतो ना, जणू काय तो घरूनच सेट होऊन आलाय की काय. चौकार षटकारांची भाषा त्याची बॅट बोलू लागली आहे. अखूट टप्प्याचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, सुंदर कमबॅक पाहायला मिळते ते गोलंदाज देवाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या या निर्धाव चेंडूच्या अंती जिथे आपण पाहतोय, जिथे 20 धावा धावफलकावरती आहेत, 20 रन्स ऑन अ बोर्ड, 20 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. दोन बलाढ्य संघांदरम्यानची लढत, साई एकता फायटर्स आणि वरद लॉजिस्टिक. खुलवा टप्प्याचा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, जिथे सुंदर रीतीची गोलंदाजी सातत्य राखले या गोलंदाजाने. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा हाताळण्यामध्ये यश प्राप्त झालंय. वरद लॉजिस्टिक हा संघ प्रथम फलंदाजी करतोय मैदानामध्ये. पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये रंगतोय आजच्या या शुभदिनी, जिथे मात्र आमच्या साथीला सोबतीला उमेशजी भोईर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, अक्षयजी फराड गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये असणार. उजव्या यष्टीवरती तेच तर्रार भन्नाट वेग, परंतु लाईन इथे मिस केली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा हा चेंडू, जिथे देवा पाटील याचा पंच आमच्याकडे वळतायत, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर स्वरूपाची मारा इथे पाहायला मिळालाय. अवांतर स्वरूपामधून एक धाव येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल, जिथे धावफलकावरती धाव आहेत त्या 21. एक गडी जरूर बाद झालाय, परंतु एकंदरीत विचार केला तर सध्याच्या घडीला जी भागीदारीचा विचार आपण केला तर 17 धावांची भागीदारी आतापर्यंत रचली गेली आहे. 4 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झाला होता. हा चेंडू इथे पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची घेतलेली टॉप एज, चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये सरळ ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेच्या बाहेर चौकार. गावान लोढाला आमचे गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, हे गावान लोढाला. अखूट टप्प्याचा चेंडू मिस टाइम जरूर झाला, परंतु बॅटने घेतलेली टॉपेज त्यावरती आलाय चौकार. धावसंख्या वधारतीये, धावफलकावरती धाव आहेत त्या 25. गोलंदाज पुन्हा एकदा देवा पाटील. इथे मात्र अवे फॉर द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येईल का चेंडू खाली. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करण्यात आली, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेरचा हा झेल देऊन जाणार दुहेरी धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळते, जिथे 27 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. दुसरं पॉवर प्लेचं षटक, जिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. एक डीप मिडविकेट तैनात करण्यात आला, एक लॉंग ऑन तैनात आहे. आणि अशा क्षणाला, अशा प्रसंगी जिथे प्रशांत हंडेची बॅट बोलतीये, तो एक बहारदार खेळ मैदानामध्ये करतोय. गोलंदाज उजव्या यष्टीवरती भन्नाट वेग, जिथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. या षटकाची सुरुवात जिथे चौकाराने झाली, शेवट झालाय तो मात्र निर्धाव चेंडूने. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, जिथे एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करतोय तो वरद लॉजिस्टिक हा संघ. घेऊया एक छोटीशी विश्रांती, डीजे कडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया. थँक्यू. मी खेळाडूंना विनंती करेन आणि आयोजकांनाही थोडंसं लक्ष वेधेन तुमचंही. 11:34 झालेत आणि आपण दुसऱ्या मॅच मध्ये आहोत. अर्थात आजच्या दिवसामध्ये आपल्याला 8 मॅच खेळवायचे आहेत आणि एकंदरीत विचार केला तर आपण फार उशिराने मैदानामध्ये आहोत. मैदानाकडे वळूया, जिथे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये एक मास्टर माइंड म्हणून अनेक वेळेला ज्याला संबोधलं गेलं. सुरुवातीचा काल भैरवनाथ विचुंबे या संघासाठी, जिथे ग्रामीण क्रिकेट ही चांगल्या रीतीने आणि खुल्या गटाचंही क्रिकेट चांगल्या रीतीने ज्या खेळाडूने खेळलं. आणि निश्चितच आपण पाहिलं ना तर सीएचे प्रीमियर लीगचे एक आयोजक म्हणून ज्यांच्या खांद्यावरती त्यांनी धुरा लिलया पेलली आहे असा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती सतीश देवकर यांच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. 3ऱ्या षटकासाठी ते प्राचारण करण्यात येत आहे. डावखुरे आताच एक घणाघाती फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळणार, अर्थात निनाद तारेकर स्ट्राईक एंड वरती आहे.
निनाद तारेकर ज्या पद्धतीने अनेक वर्ष क्रिकेट खेळतात, पारगावला देखील बिलॉंग करतात आणि आजवरचा त्यांचा धमक ही पाहण्याजोगे राहणार आहे. 2 40+ खेळाडूंमध्ये ही लढत आहे. गोलंदाजी मार्कवरती सतीश देवकर. खुलवा टप्प्याचा हा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न, काही काळ हवेमध्ये चेंडू राहिला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधून चेंडूवरती, तिथे झालाय पंबल, परंतु त्यावरती अर्जित करण्यात आल्या दुहेरी धावा आणि चेंडूने ओलांडली आहे सीमारेषा. येईल हा चौकार. थँक्यू. चौकार आलाय. 31 धावा. उजव्या यष्टीवरती कट केला. पुन्हा एकदा फ्लाय स्लिप मधून क्षेत्ररक्षक येतोय, फंबल करतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? जिथे 1 धाव होती तिथे दुहेरी धावा आल्या. मागील सामन्याचा विचार जर का आपण केला ना, एकंदरीत जर विचार आपण केला तर एक मोठा विजय जिथे प्रस्थापित करण्यात आला पहिल्या मॅचच्या दरम्यान, जिथे आपण पाहिलं तर कार्गो बुल्स या संघाने मॅच जिंकली. परंतु संगमनेर वॉरियर्स या संघाने काय केलं? खराब क्षेत्ररक्षण त्यांचं राहिलं, झेल अनेक सोडल्या आणि म्हणूनच की काय एकमेव कारण होतं त्या पराभवाचं, ते कारण होतं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण. म्हणूनच आपण मैदानामध्ये चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. शॉट फाईन लेगला 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला तर करण्यात येतोय. 1 धाव येते जरूर. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा धावफलकावरती आहेत. विश्वनाथजी झिंजाड यांचं इथे आगमन झालंय. चेअरमन गारखिंडी यांचं इथे आगमन होतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. या सीबी ट्रॉफीच्या दरम्यान उपस्थित तमाम मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, खऱ्या अर्थानं या आयोजकांच्या माध्यमातून आदरणीय बाबासाहेबजी भोर साहेब असतील, त्याच पद्धतीने रवी कोरडे असतील, मंगेश जाधव असतील, सुधीर जाधव असतील, विनोद वाणी असतील, अतुल औटी असतील, त्याच पद्धतीने दत्ता भालेराव असतील, राम बोडके असतील, निलेश गलांडे असतील, सचिन देशमुख आणि तुषार यांचंही तितकंसं कौतुक करूया. इथे मात्र उजव्या यष्टीवरती स्लॅश केलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. दणदण करत कार्पेटच्या साह्याने येतोय हा चौकार. थँक्यू. आमचे सनी जगताप पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते दर्शवत आहेत की खराब क्षेत्ररक्षण झालंय. फटका चांगला आहे, एक्झिक्यूट केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. जिथे मात्र गडी बाद झाल्यानंतर एक सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. खेळाडू बाद. थँक्यू. सेलिब्रेशनचा विचार केला ना तर मला जिथे मात्र वेस्ट इंडिजचा शेल्रॉन कॉटवेलची आठवण होते. तो मात्र सेलिब्रेशन करत असताना एक सॅल्यूट मारतो फलंदाजाला. जिथे मात्र एक सेलिब्रेशन पाहिलं शिखर धवनची आठवण. यस, निश्चित शिखर धवनची आठवण करून दिली. झेल घेतला, खेळाडू बाद झाला आणि सतीश देवकर यांनी जो काही सेलिब्रेशन केला ना, मांडीवरती थाप मारली. मल्ल अशा पद्धतीने सेलिब्रेशन करतात, जिथे पुणे जिल्हा मल्लांसाठीही जाणला जातो आणि पुणे जिल्ह्यातील ही खेळाडू आज खेळतात मैदानामध्ये. खेळाडू बाद झाला, दुसरा संघाला बसला. दुसरा आदरा संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जिथे 38 धावा धावफलकावरती आहे. 30 रन्स ऑन अ बोट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रथम फलंदाजी करतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जिथे मैदानामध्ये वरद लॉजिस्टिक हा संघ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला फील्ड होते. इथे 1 धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 39. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय जिथे घेण्यात आला होता, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर साई एकता फायटर्स या संघाने प्रथम फलंदाजीसाठी प्राचार्य करण्यात आलं. वरद लॉजिस्टिक या संघाला पूर्वार्धाचा खेळ रंगतोय. 39 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया. डीजे कडून एक मधुर संगीत ऐकूया.
जाती है थँक्यू. मगर जाने का नहीं. आज या स्पर्धेला काय हवंय? खऱ्या अर्थानं आयोजकांचं मी कौतुक करेन तितकंसं कौतुक आहे. आज काय हवंय या स्पर्धेला? आज पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक आलं, महाराष्ट्राचा बुलंद आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आणि एका बाजूला संपूर्ण रायगडभर ज्या डीजे मास्टरचं कौतुक करण्यात येतं, मग पोलादपूर तालुक्यापासून 15 तालुक्यापर्यंत एका डीजे मास्टरचं कौतुक होतं, त्याचं इथे आगमन झालंय. डीजे मॅडी तो देखील थोड्या वेळामध्ये आपली बोटं या डीजे वरती तिरकताना दिसेल. डीजे माडी याचंही आपण आभार मानूया, कौतुक करूया. जिथे उत्कृष्ट गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे गुणलेखक एका बाजूला उमेशजी भोईर आहेत. दर्जेदार स्पर्धा आज मात्र कुठेही काट कसं सोडलेली नाहीये. पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळत आहे. उच्च दर्जाचे पंच हेमंत कोळी आणि एका बाजूला सनी जगताप पाहायला मिळतात. काय काट कसर ठेवलेली नाहीये या स्पर्धेने. मैदानाकडे चौथं षटक हाताळण्यासाठी मिथुन म्हात्रे याला प्राचार्य करण्यात आलंय. कोपरोलीचा हा गोलंदाज जिथे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मिथुन उजव्या यष्टीवरती कट केलाय. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. रूम मिळाला होता आउटसाइड ऑफ स्टंप. एक धाव जरूर घेण्यात आली आहे. दुहेरीसाठी पलटले आहेत आणि या 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. जिथे नॉन स्ट्राईक एंड वरती नव्याने दाखल झालेला फलंदाज जिथे पाहायला मिळतोय गणेश कारंडे जो मैदानामध्ये दाखल झालाय. नवी मुंबईचं क्रिकेट ज्या नावाभोवती फिरतं ना त्यामधील अजून एक नाव गणेश कारंडे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कौतुक करूया विनायकजी अपराध यांचंही. वरद लॉजिस्टिक हा संघ ज्या पद्धतीने त्यांनी बांधणी केली आहे. हा चेंडू इथे काय घडलं जात आहे? गोलंदाजाला दंडित करण्यात येणार. मिथुन मात्र काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न तो करत होता. पंच आमच्याकडे वळतात. बीमरचा नो आहे हे इथे दर्शवलं जात आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज मिथुन मात्रे मॅन फ्रॉम कोपरोली पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका आलेला नाहीये. ही देखील मागील मॅच मध्ये आपण एक चौकार पाहिला होता जिथे फ्री हिटच्या चेंडूवरती आला होता. परंतु या मॅच मध्ये गणेश कारंडे स्ट्राईक एंड वरती आहे. तो कशा रीतीने ह्या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा रीतीने धावांची लयलूट करेल हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये आमचे डीजे मास्टर मॅडी दाखल झालेत. त्यांची 19, 20, 21 ला टुर्नामेंट देखील आहे चिचपाड्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा मिथुन फ्री हिटचा चेंडू घेऊन उजव्या यष्टीवरती खोलवा टप्प्याचा चेंडू हाफ बॉलीवरती घेऊन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मधून लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वतः सतीश देवकर चेंडूला गॅदर करतायत. तद्वर अर्जित करण्यात आलेली ही एकेरी धाव संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम फलंदाजी करतोय तो वरद लॉजिस्टिक हा संघ. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडलाय गोलंदाजांनी. एक चांगलं कामकाज. निनादच्या विरोधात हा चेंडू अधिक वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. भन्नाट वेग. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू पिच करण्यात आलेत. एक रणनीतीबद्ध एक कट कारस्थान आखलं जात आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो की रणनीती आखा आणि त्या अंमलात आणत असताना त्या बेभान होऊन अंमलात आणा आणि त्याच अंमलात इथे आणल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं निनादला उभं करण्यामध्ये यशस्वी राहिलेत हे गोलंदाज. कोलवा टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा ड्राय केलाय. कव्हरला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फील्ड करेल. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या. त्या 2 दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांची ही लढत आहे आणि जिथे 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 46 धावा धावफलकावरती आहेत. 68 धावा या मैदानावरती पुरेशा नाही आहेत या पहिल्या मॅचने दाखवले. हा इथे मात्र एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट बॉलिंग. चेंडू मात्र सर यष्ट्यांचा वेध घेतोय. त्रिफळाचीत खेळाडू बाद. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. ही गीतं जी आहेत ना रायगड क्रिकेट वरती असणार मग प्रत्येक आयोजकांचं प्रेम असेल मग प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं प्रेम असेल. ही गीतं येतात आणि अनेक ठिकाणी जिथे आपण पाहिलं ना तर ही गीतं येत असताना प्रत्येक खेळाडूवरती पाहायला मिळालेत. मैदानामध्ये
असा खेळाडू दाखल होत असताना पाहायला मिळतो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि सध्याच्या घडीला एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून कुर्ला नगरीने ज्याला पाहिलं, सध्याच्या घडीला तो पुन्हा एकदा दाखल झाला आपल्या स्वतःच्या संघामधून खेळत असताना पाहायला मिळणार. दिनेश भोसले मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 3 गडी बाद झालेत. निनाद तारेकर या आधीच्या खेळाडू जो बाद झाला, 9 चेंडू फेस केले, 11 धावांची खेळी करून ते तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. त्रिफळाचीत बाद केलं मिथुन मात्रेने. कोपरुलीचा हा गोलंदाज जिथे मात्र एक तेज तर्रार गोलंदाजी करतोय. कालच्या दिवशी एक दुःखद घटना, एक दुःखद बाब कोपरोली मधून देखील आली आमच्यामध्ये. यस, नेरा कोपरोली आणि उरण कोपरोली अशी 2 गावं आहेत पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि पनवेल तालुक्यामध्ये, जिथे आपण उरण तालुक्याला एक कोपरोली बिलॉंग करतो, एक पनवेल तालुक्याला मध्ये. हा चेंडू उजव्या यष्टीवरती पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. एक बीमरचा नोट जरूर टाकला, परंतु या षटकामध्ये धावा कंजूसी बरी गोलंदाजी पाहायला मिळाली. केवळ धावा खर्च केल्या या गोलंदाजाने पाहिलं तर 7 धावा खर्च केल्यात, गडी बाद केलाय तो 1. 3 गडी बाद धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 46 लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे क्युअर, सुनते एक मधुर संगीत. संपुष्टात आला आणि 4 षटकांच्या अंती जिथे धावफलकावरती धावा 46 पाहायला मिळतात. एकंदरीत जर का आपण विचार केला 46 रन्स ऑन अ बोर्ड आहेत आणि 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 11.50च्या सरासरीने धावा येतात. करंट रन रेटचा विचार केला ना 11.50च्या सरासरीने धावा येत असताना पाहायला मिळतात. जिथे मात्र आपण विचार केला तरी हे शेवटचं षटक असणार आहे आणि या शेवटच्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती येतोय. अर्थात पप्पू या नावाने सुप्रसिद्ध आहे. ग्रामीण क्रिकेटचं क्रिकेट या खेळाडूंनी गाजवलंय, परंतु आज त्यांची पुन्हा एकदा गाठ पडली आहे ती सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग मध्ये आणि त्यांचा खेळ कशा रीतीचा असणार. अनेक मैदानावर खुल्या गटातील गाजवलेत. मैदानामध्ये खेळपट्टीवरती असणारे हे दोन्ही खेळाडू ज्यांनी खुल्या गटातील क्रिकेट गाजवलेत, तर एका बाजूला ग्रामीण क्रिकेटचा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उजव्या यष्टीवरती पुन्हा एकदा अधिक वेगाने पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतात जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवंत स्वरूपामधून 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 47. जास्तीत जास्त धावा या षटकाच्या दरम्यान गोळा करण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंचा असणार आहे. लक्ष जिथे जास्त धावसंख्येचा ठेवण्याचा प्रयत्न करेल इथे मैदानामध्ये असणारा गणेश कारंडे. हलक्या हाताने खेळलेला हा फटका स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. काय घडतंय, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. खेळाडू इथे बाद होईल का, परंतु खराब फेकी, खराब कलेक्शन आणि म्हणूनच की काय जिथे 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात. नेक्स्ट मॅच टॉस करूया आपण, आमंत्रित करूया सुपर एक्सपेन्स आणि गौनिक नवी मुंबई महाजन यांचा संघ आणि संतोजी पवार यांचा संघ. मी विनंती करेन दोन्ही संघांच्या कर्णधारांना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आमंत्रित करतोय सुपर एक्सपेन्स आणि गौनिक नवी मुंबई. टॉस साठी उपस्थित राहा. गोलंदाजी मार्कवरती पप्पू पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या यष्टीच्या बाहेर तेज तर्रार चेंडू. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. यष्टांच्या समोर फलंदाजाला तर यष्टांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाला हुलकावणी देत चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट प्लस येणारा हा चौकार. सूचना आहे त्या आयोजकांकडून मी सर्वांचं लक्ष वेधतोय. पहा 11:49 मिनिटं झाल्यात. दुसरी मॅच चालू आहे. अजून 6 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. म्हणून याच कारणास्तव पुढील संपूर्ण मॅच ह्या 4 षटकांच्या खेळवल्या जातील. याकडे लक्ष मी तुमचं वेधतोय प्रत्येक खेळाडूचं. गोलंदाजी मार्कवरती पप्पू अवांतर चेंडू त्याने हातालाय. गणेश कारंडेच्या विरोधात खोलवा टप्प्याचा हा चेंडू. जीसू हा बॉल कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय, बॅकअप करेल. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. 3 गडी बाद 56 धावा धावफलकावरती आहेत.
जिथे शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे. 68 धावा देखील या स्पर्धेमध्ये, जिथे पहिल्या मॅच मध्ये पुरेशा ठरल्या नव्हत्या. एक अर्धशतक देखील आम्ही पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती पप्पू पुन्हा एकदा सज्ज होणार. फटका चांगला आहे गणेश कारंडे याच्या बॅट मधून. ब्युटिफुल, फॅब्युलस, मॅग्निफिसंट. चेंडू मात्र सरळ रावला होता सीमारेषेच्या बाहेर. षटकार. भगवे वादळ पुढ्यात टाकलेला चेंडूला लिहिलं, या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलं. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन मॉड्युलांच्या बाहेर गणेश कारंडे याच्या बॅट मधून येतोय तो षटकार. ज्या पद्धतीने गणेशने आदरणीय शंकरभाई जाधव साहेब उपस्थित आहेत, अध्यक्ष टायगर ग्रुप पनवेल यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. सुधीरजी यांचं देखील आगमन झालंय. सीएचचे अजून एक आयोजक सकाळी ठीक 7 वाजता ते इथे उपस्थित झालेत. सीएचे प्रीमियर लीग आयोजन करतात आणि त्यांना ठाऊक आहे आपली उपस्थिती किती महत्वाची आहे. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. खोलवा टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळाला, जिथे एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. खराबपैकी काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये, चुका मैदानामध्ये पाहायला मिळाल्यात. जिथे मागील सामन्याचा पराभूतेसाठी 3 गोष्टी महत्वाच्या ठरल्या होत्या. खराब क्षेत्ररक्षण आणि तेही आता पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. संघाला मिळतील या 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत ती 64. मागील सामन्यामध्ये एक टार्गेट ठेवण्यात आला होता तो 68 धावसंख्येचा. तो विक्रम मोडीच काढला जाणार का या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती पप्पू, तो स्ट्राईक एंडवरती गणेश कारंडे. सरळ बॅटने इथे केला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. गणेश कारंडे याच्या बॅट मधून चौकार. चौकार आलाय आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या वधारतीये, फ्लाय होतीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 68 धावा धावफलकावर. इथे मात्र ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येईल लॉंग लेग क्षेत्रामधून. तदवर मात्र दुहेरी धावसंख्येसाठी पलटले आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळतेय. या धावा तुम्हाला अंगलट येणार, यात काही शंका नाहीये. अतिरिक्त फेकी करण्यात येते, जिथे 3 धावा जरूर आल्यात. 34 साठी पलटलेत आणि 4थी धाव घेत असताना दिनेश भोसले इथे बाद होतोय. परंतु खेळ संपुष्टात आलाय. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. संघाची धावसंख्या एकंदरीत जर का आपण पाहिली 71 धावा धावफलकावरती 72चं टार्गेट इथे ठेवण्यात आलाय. आणि अर्थात एकंदरीत आपण विचार केला ना तर आस्किंग रन रेट सांगतो तो 14.50च्या सरासरी 14.40च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. टॉस करूया आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला विनंती करूया. अर्थात माननीय श्री शंकरभाई जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सुपर एक्सप्रेस आणि गौनिक नवी मुंबई या 2 संघांदरम्यानची लढत. आदरणीय संतोषजी पवार साहेब, आदरणीय महाजन साहेब यांचा हा संघ पाहायला मिळतोय. स्वतःच्या मालकीचा असणारा हा संघ. टॉस करूया. दोन्ही संघांचे कर्णधार त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. चला लवकरात लवकर एक मधुर संगीत ऐकूया. आणि या संगीताच्या पलीकडे जिथे एक मधुर आवाजामध्ये हिंदी भाषेमधून तुम्हाला समालोचन ऐकायला मिळेल. अर्थातच संतोषजी पंडित यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. टॉस करूया त्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला दोन्ही संघांचे कर्णधार विनंती करतोय पुनश्च लवकरात लवकर उपस्थित राहा. आणि माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल ना, पुढील सामना ज्यांचा आहे साई सिद्धी आणि पार्थ 8787 संपूर्ण संघ उपस्थित आहे. परंतु तुम्हा सर्वांना विनंती करतो मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि वेळेचा अपव्यय टाळा. चला लवकरात लवकर या. दोन्ही संघांचे कर्णधार गौनिक नवी मुंबई आणि सुपर एक्सप्रेस सुपर इम्पॅक्स टॉस केला जाणाऱ्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी साहेबांना विनंती करेन, साहेब उपस्थित आहे. शंकरभाई जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल करूया. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण शोधून घ्या. वरद लॉजिस्टिक गणेश कारंडे विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्या. चला मैदानाचा ताबा घ्या. जिथे टॉस ही करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
टॉस केला जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपल्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकता जिथे नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. आदरणीय माननीय सन्माननीय शंकरभाई जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करतोय आणि या स्पर्धेचे सर्व आबासाहेब भोर साहेब देखील तिथे उपस्थित आहेत. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा 2 बलाढ्य संघ एका बाजूला असणार आहे तो सुपर इम्पॅक्ट्स आणि गौनिक नवी मुंबई. हेड इज कॉल आणि टॉस इथे जिंकलाय सुपर इम्पॅक्ट या संघाने. निर्णय लवकरात लवकर कळवायचा जागेवरती. संतोष मी विनंती करेन जागेवरती निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रत्येक कर्णधाराला याकडेही मी तुमचं लक्ष वेधतोय. तर उत्तरार्धाच्या सुरुवात होते. उत्तरार्धामध्ये क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच टॉस जिंकल्यानंतर सुपर इम्पॅक्ट या संघाने. मी पंडितजी यांना आमंत्रित करेन. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर संतोषजी पंडित यांना आमंत्रित करूया. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल त्यावेळी मात्र त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. परंतु मैदानाकडे आपण लक्ष वेधत असताना या खेळाडूंचंही लक्ष वेधूया. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 पंच मैदानाकडे दाखल होत असताना पाहायला मिळतात. माहुल कोळीवाड्याचे असणारे आमचे हेमंत कोळी पंचांच्या भूमिकेमध्ये. एक मोठा विक्रम टेनिस विश्वामध्ये त्यांच्या नावावरती देखील पाहायला मिळालाय. जिथे अनेक वर्षाचा क्रिकेटचा कालखंड त्यांनी गाजवला होता. सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती आमचे अतिथी आदरणीय माननीय सन्माननीय श्री शंकरभाई जाधव यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. यथोचित मान सन्मान आपण करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. स्वागत करूया सकल जनांचे उपस्थित साऱ्या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ समयाला शुभ प्रसंगी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचं पाहुणचार आपण करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सन्मानित करण्यात येत आहे अध्यक्ष टायगर ग्रुप पनवेल शंकरभाई जाधव यांचा यथोचित मान सन्मान. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक शिल्पकार म्हणून असणारे आमचे अतुलजी औटी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडलाय. उत्तरार्ध वळीया जिथे मात्र पाठलाग करायचा एक मोठं लक्ष ठेवण्यात आलं आहे. अर्थात 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 72 रनचं टार्गेट. प्रतिषटका गणित जर का इथून विचार केला ना तर 14.40 ची सरासरी आहे. प्रतिषटका गणित या धावा बनवाव्या लागणार आहेत. अर्थात जर का आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. ईच अँड एव्हरी मॅच, ईच अँड एव्हरी डिलिव्हरी, ईच अँड एव्हरी मुवमेंट तुम्ही 100% तुमचं डेडिकेशन लेवल जर का चांगलं असेल ना तर संघाच्या विजयासाठी तुमचा एक मोठा हातभार असतो. इथे या 72 धावांचा पाठलाग करत असताना काहीसा इतिहास आठवा. जिथे 12 मार्च 2006 ला एक मोठा इतिहास रचला गेला. जिथे जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिकेचं मैदान 434 धावांचा पाठलाग साऊथ आफ्रिका संघ करू शकतो. तर क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये मित्रांनो. एक मोठा इतिहास तुम्हीही रचू शकता. त्यासाठी आदरणीय संतोष शेठ हिंगे साहेब यांचंही ते आगमन होत आहे. त्यांचंही या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी त्यांची उपस्थिती आमच्यासाठी आवर्णीय आहे आणि त्यासाठी त्यांचंही आपण आभार मानूया आणि त्यांनाही विनंती करूया व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. आघाडीला आलेत सतीश देवकर आणि एका बाजूला पाहायला मिळतोय अर्थातच ज्याच्या नावावरती एका बाजूला आपण पाहिलं तर सीएच ट्रॉफी असेल आणि सीबी ट्रॉफी मध्ये अनेक धावा पाहायला मिळाल्यात. एक उत्कृष्ट अष्टपैलू सुभाष शेठ गुले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचंही हार्दिक स्वागत करूया आणि त्यांनाही विनंती करूया आपणही व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. ज्याच्या नावावरती गतवर्षी आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन राहिला होता या स्पर्धेचा. 34 चेंडूमध्ये 76 धावा ज्याच्या बॅट मधून आला तो सुनील येवले नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आणि त्याची लकी कॅप ही देखील महत्वाची गोष्ट राहिली आहे. ऑरेंज कॅप मध्ये तो सातत्याने पाहायला मिळत असतो. मैदानामध्ये सतीश देवकर स्ट्राईक एंड वरती आहे तर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय तो दिनेश भोसले गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडेल. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. 72 धावांचा केला जाणारा पाठलाग. पहिला चेंडू ओव्हर द इनफिल्ड खेळण्याचा प्रयत्न स्वीपर कव्हरला चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पेस करत असताना टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड सतीश देवकरच्या बॅटमधून
जिथे विचार केला तर 2011 सालचा विश्वचषक आठवला तर सेमीफायनलच्या लढतीच्या दरम्यान चौकार पहिल्या चेंडूवरती वीरेंद्र सहवाग ठोकू शकला नव्हता, परंतु संपूर्ण मॅच मध्ये संपूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याने पहिला चेंडू फेस करत असताना चौकार ठोकला होता. मैदानामध्ये चौकार आला सतीश देवकरच्या बॅटमधून. हा चेंडू सरळ बॅटने इथे केला आहे, जिथे मात्र क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, जिथे चेंडूला मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना फंबल झालं. खराब क्षेत्ररक्षण. असाध्य ते साध्य करीता साहस कारण अभ्यास तुका म्हणे. संतांची शिकवण आहे, कोणती असाध्य गोष्ट साध्य करायची आहे त्यासाठी अभ्यास अभ्यास आणि अभ्यास असायला हवा. मित्रांनो, क्रिकेटमध्ये अभ्यास अर्थात सराव. गोलंदाज सज्ज होतोय दिनेश. उजव्या यष्टीवरती स्लॅश केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळणार. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवरती तिसरा येतोय हा सणसणीत चौकार. भेदणं, तरजिया सर्कल फोडणं ही एक डाव्या हाताची कला असते. मला आठवतं जिथे मात्र आर्या स्पोर्ट्स ओळे या ठिकाणी चालू असलेली स्पर्धा, संदीप आचार्याने 6 चेंडूवरती 6 चौकार ठोकले, जिथे ही एक कला आहे मित्रांनो. आणि ही कला अवगत आहे या सतीश देवकरला. तो दाखवतोय. कव्हरला त्याने 2 फटकार खेचलेत, त्याच्यावरती त्याने 2 चौकार 3 चौकार देखील ठोकलेत. गोलंदाजी मार्कवरती दिनेश. उजव्या यष्टीवरती चेंज ऑफ पेस हळूवार पद्धतीने टाकला गेलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सतीश देवकर म्हटलं की बाले किल्ला आठवतो ऑन साइडचा. मिड विकेट, फाईन लेग, स्क्वेअर लेगला तो मात्र लिलया चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडतो. परंतु आज ज्या पद्धतीने त्याने कव्हरला आणि पॉइंटला फटके खेचलेत ना, तो आज एका वेगळ्या रणनीतीने मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती दिनेश भोसले. उजव्या यष्टीवरती पुन्हा एकदा भन्नाट वेग, तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाचा वेध अपील करण्यात येते निनाद तारेकर यांच्याकडून. चेंडूने वेध घेतला यष्टीरक्षकाचा, परंतु हा 5वा चेंडू जिथे निर्धाव स्वरूपाचा येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. एक सुंदर कमबॅक करण्यात आलाय. दिनेश भोसलेला या षटकामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळालेली नाहीये आणि त्याच कारण की काय 3 चौकार देखील आलेत. हा चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू लागलाय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना गणेश कारंडे चेंडूला उचलतोय. तद्वर मिळते ती एकेरी धाव. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 72 धावांचा पाठलाग करत असताना बढवण्यात आल्यात. त्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, जिथे 13 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू मध्ये बनवावा लागणार आहेत. 59 धावा. प्रति षटकाचा विचार जर का एकंदरीत केला तर 14.75च्या सरासरीने धावा बनवावा लागतील. थँक्यू. महेश ज्यावेळी मात्र आमच्यासोबत जुडतात ना, आणि अनेक वेळेला डीजे मॅडी हे नाव त्यांना संपूर्ण टेनिस क्रिकेट वर्ल्ड त्यांना ह्याच गोष्टींनी ओळखतं, डीजे मॅडी म्हणून. परंतु महेश पंडित हे त्यांचं ओरिजिनल नाव आहे आणि अलिबागच्या कर्णधार मैदानामध्ये आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी डेडिकेट केलेलं हे गीत असावं. येणारे 24 चेंडूंचा खेळ शेष आहे. 24 चेंडूमध्ये तुम्हाला 59 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. आस्किंग रन रेट आता मात्र वाढलंय, वधारलंय, जिथे धावा तुम्हाला गोळा करावा लागणार आहेत. प्रत्येक षटकागणिक 14.75च्या सरासरीने. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्राचारण करण्यात आलंय. अर्थात दीपक वाडकर याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. आणि दीपकची गोलंदाजी कशी असणार आहे, कारण आपण पाहिलं तर हेही षटक पावलेचं आहे. आणि या षटकामध्ये जिथे पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर केवळ धावा आल्या होत्या 13. हा क्रिकेटमधील अशुभ आकडा जरूर आहे, परंतु दीपक
कशा रीतीने गोलंदाजी करेल. एक चांगली भागीदारी मिळाली आहे, एक चांगली भागीदारी रचण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने या 72 धावांचा पाठलाग करत असताना जी भागीदारी रचायला हवी होती ना, ती भागीदारी इथे आली आहे. परंतु सुनील येवले अजूनही स्ट्राईक एंडवरती आलेला नाहीये आणि जर का तो स्ट्राईक एंडवरती आला, पहिला चेंडूवरती त्याने षटकार ठोकला तर महेशजी चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पंचांचा इशारा येतोय, टाइम लिमिट्स तुम्ही पाळा, टाइम वरती बंधनं ठेवा. मित्रांनो, आम्ही तुमचं लक्ष पुन्हा पुन्हा आणि वारंवार वेधतोय. लक्षात घ्या, 12:05 झाले, दुसरा सामना अर्धा शेष आहे. टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका, अजून 6 सामने कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. याकडेही मी तुमचं लक्ष वेधतोय. गोलंदाजी मार्गवरती दीपक सज्ज होतोय पुन्हा एकदा. उजव्या यष्टी वाचणारा चेंडूला ऑन साइडला सरळ धाडलाय, सीमारेषेच्या बाहेर एक दर्जेदार फटका, चौकार. म्हटलं होतं की सतीश देवकर यांचा बाले किल्ला म्हटलं तर ऑन साइड, परंतु गोलंदाजाने हे हेरलं नव्हतं बहुधा आणि त्याने टाकलेला आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला. काय लिहिलं या चौकार धाडलाय, सतीश देवकरच्या बॅट मधून आलाय हा चौकार. उजव्या यष्टीवरती हलक्या हाताने खेळलेला हा फटका, जिथे डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑफ मधून फेकी केली जाते, तद्वर एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहिली तर 18 धावा धावफलकावरती आहेत. पुढील प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी साई एकता ग्रुप यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु इथे पारितोषिक आहे महेंद्र चौधरी यांच्याकडून. सुनील जर का षटकार ठोकतोय पहिल्या चेंडूवरती, तर पहिला चेंडू प्रयत्न जरूर केला होता, उजव्या यष्टीच्या बाहेर. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये, अशा रीतीचं क्षेत्ररक्षण जर का तुमच्याकडून झालं ना, तर निश्चितच संघ अडचणीमध्ये आणि संकटामध्ये जरूर जाणार. तिथे 2 धावा सहजरित्या येत असताना पाहायला मिळतात. तिसरा हा चौकाराच्या समीप चेंडू ट्रॅव्हल झाला होता, जिथे मात्र मला आठवतं एक लॉंग ऑफला चौकार जो काही गेला होता तोही दोन्ही पायांच्या मधोमध गेला होता. जिथे पुन्हा एकदा जिथे आपण मिडॉनला पाहिलं, जिथे दोन्ही पायांच्या मधून हा चौकार जातोय. सध्याच्या घडीला टर्नल अनेक वेळ ठिकाणी पाडले जातात. मग आमच्या मुंबई गोवा असेल, मेट्रोचेही काम चालू आहे, तिथे टर्नल पाडले जातात. हा फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये आहे, डीपला क्षेत्ररक्षक येतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेरील हा झेल. एक धाव तर जरूर आले, दुहेरीसाठी पलटले, 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उजव्या यष्टीच्या बाहेर केली जाणारी गोलंदाजी, दीपक याचा कौतुक करायला हवं. त्याच्या भात्यामध्ये असणारे अनेक चेंडू, परंतु त्यामधील एक चेंडू तो काय हाताळतोय, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू त्याने पिच केलेत. आणि निश्चितच जर का तुम्हाला सुनील येवले आणि सतीश देवकरला जर का बांधून ठेवायचं आहे ना, तर हीच लाईन आणि हीच लेंथ आहे जिथे या खेळाडूंना तुम्ही जकडू शकता. पुन्हा एकदा सरळ बॅटने चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमारेखा के बाहर, चेरों के लिए. प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी असणारे 500 रुपयाचं पारितोषिक एकता ग्रुपकडून ते प्राप्त झालंय सुनील येवलेला. हा फटका पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, अनदर बिग हिट, बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती येतोय, दुसरा मोठा फटका. सुनील येवले ऑन अ फायर, षटकार. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली. हे षटक जिथे मात्र तब्बल धावा येत असताना पाहायला मिळाल्या, 21 धावा या षटकाच्या दरम्यान येत असताना पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असणार आहेत ते इथून 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. आणि व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम, सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूया या शुभ प्रसंगी, या स्पर्धेच्या निमित्ताने.
शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांचा. परंतु मैदानामध्ये एक तडाखा पाहायला मिळतो, एक वादळ घोंगावतंय. या वादळाच्या सावटामध्ये येणारे हे दीपक हे नावाचा एक गोलंदाज पाहायला मिळाला, जिथे सुनीलने 2 चेंडूवरती 2 षटकार टोकलेत, 4 चेंडू केवळ फेस केलेत. या 4 चेंडूवरती तो 16 धावसंख्येवरती नाबाद खेळत असताना पाहायला मिळालाय. एकंदरीत जर का आपण विचार केला ना, तर ज्या पद्धतीने तो खेळतोय, 400च्या स्ट्राईक रेटने त्याच्या बॅटमधून धावा आल्यात आणि अशा रीतीने तो खेळत राहिला ना, तर या 38 धावा लिलया पार केल्या जाणार. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी रंगणारा हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपण पाहतोय. अर्थात सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग पर्व 6वे आणि चालू असलेली मॅच साई एकता फायटर्स विरोधात वरद लॉजिस्टिक या 2 संघांदरम्यानची ही मॅच पाहायला मिळते. एका बाजूला रामजी बोडके यांचा हा संघ आहे, तर एका बाजूला विनायकजी अपराज यांचा हा संघ पाहायला मिळतोय. चला घाई करा, वारंवार आम्हाला तुम्हाला सूचना द्याव्या लागणार नाहीत, याकडेही मी तुमचं लक्ष वेधतोय. वारंवार सूचना द्यायला लावू नका. दुसरी मॅच आहे, लक्षात घ्या. 12:30च्या जवळपास आपण पोहोचलोय आणि इथून अजूनही आम्हाला 6 मॅच खेळवायच्या आहेत. कोणत्या मॅच मध्ये षटकांची कपात होणार नाही. ती मॅच संपूर्णतः आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायची आहेत. थोडंसं उद्घाटन प्रसंगी उशीर झाला. स्पर्धा आजच्या दिवशी थोडी उशिराने चालू जरूर झाली आहे, परंतु आता आपण लय पकडायला हवी. 3रे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती प्रवीण सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 19 मला आठवते, गोलंदाजी मार्क वरती प्रवीण सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू डाव्या यष्टीवरती लोअर फुल टोज आहे. पंच आमच्याकडे वळतील. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. प्रवीणने जर का प्रत्येक जो काही गडी बाद करेल ना, त्यासाठी अतुलजी औटी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येकाला पारितोषिक लगावण्यात येत आहे. महाजनजी साहेब इथे उपस्थित आहेत. त्या पद्धतीने उघडे साहेब उपस्थित आहेत, सुर्वे साहेब आहेत आणि भैरव साहेब देखील उपस्थित आहेत आणि आमचा संपूर्ण पोलिसांचा फौज पाटा देखील इथे उपस्थित आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत करूया आणि त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करूया. प्रवीणच्या प्रत्येक गडी वाच केला तर 500 रुपये, षटकार चौकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे. डाव्या यष्टीवरती स्लॉक स्वीप ऑन द पॅड चेंडू आला, त्याला मात्र धाडलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. येतो हा चौकार. येतोय हा चौकार. 4 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होतीये. धावफलकावरती धावा आहेत, जिथे मात्र 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप. काय हँड अँड आय कॉर्डिनेशन असावं लागतं. चेंडूवरची करडी नजर हुकली तर इथे एक अपघात होऊ शकतो. चौकार आलाय, संघाची धावसंख्या वधारली आहे. व्यासपीठावरती मान सन्मान चालू आहे. इथे गोलंदाजाला दंडित. पुन्हा एकदा बीमरचा नो त्यावरती येणार. हा एक दर्जेदार फटका. चौकार. देखूंगा नहीं सीधा हड्डी पसली तोड़ डालूंगा. मान सन्मान चालू आहे, परंतु मैदानामध्ये चालू असलेली तोडफोड पाहायला मिळते. सतीश देवकर ज्या पद्धतीने तो आज खेळतोय ना, त्याची बॅट आज बोलतीये चौकारांची भाषा. जिथे लिलया चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडतोय चौकारासाठी. फ्रीजचा चेंडू असणार आहे. बीमरचा नो आलाय आणि त्याला ताकीद असणार आहे गोलंदाज अर्थात प्रवीणला, की अशा रीतीचा चेंडू पुन्हा एकदा जर तू हाताळलास तर तुझी गोलंदाजी बंद करण्यात येईल. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. फ्री हिटचा चेंडू घेऊन सतीश देवकर साठी. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू जरूर आहे, परंतु त्यावरती एक धाव जरूर येते. फ्री हिटचा चेंडू आहे, गडी बाद नसणार आहे. फ्री हिट वरती जिथे मात्र केवळ 4 प्रकारे खेळाडू बाद होतो. हिट द बॉल ट्वाइस, ऑब्स्टिक्स इन द फील्ड, हँडल द बॉल अँड रन आउट. हे 4 प्रकार वगळले ना तर खेळाडू बाद नसतो आणि म्हणूनच की काय इथे खेळाडू बाद नाहीये. एक धाव आली संघाच्या धावसंख्येमध्ये 22च्या स्वरूपामध्ये 1 ने भर. गोलंदाज सज्ज. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तिथे एक धाव जरूर येते. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फ्री हिट होता आणि त्या फ्री हिट वरती खेळाडू बाद दिला जात नाही. पुन्हा एक लक्ष वेधतोय प्रेक्षक वर्गाचं.
एकच कल्ला माजला होता माझ्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 46. 72 धावांचा पाठलाग चालू आहे. अर्थात इथून अजूनही बनवायच्या आहेत त्या धावा 26. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील. 26 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. 15 गेंदे शेष, 26 रनों की जरूरत. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक गणेश कांडरेंडे चेंडू वरती येतोय. त्याला हुलकावणी देत चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर सतीश देवकर याच्या बॅट मधून चौकार. नसीब हमेशाही बहादुरों का साथ देता है. आज सतीश देवकर जे काय करेल ना त्याचं सोनं होईल. मला तर वाटतं शेअर बाजारात पैसे लावायला हरकत नाहीये. गोलंदाज सज्ज होईल. काय ज्या पद्धतीने फटकेबाजी केली आतापर्यंत विचार केला ना 3 ते 4 चौकार जे काय सतीश देवकरच्या बॅटमधून आले. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी केलेलं खराब क्षेत्ररक्षण आणि याचंच कारण हे चौकार येत असताना पाहायला मिळाले. नशिबाची साथ, नशीब बलवत्तर आहे या खेळाडूच्या पाठीमागे. संघाची धावसंख्या धावफलकावरती अर्धशतक, 50 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रवीण देठेचा हा चेंडू जिथे स्वीपरला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. क्षेत्ररक्षक येतो डीप मधून. एक धाव आली आहे. दुहेरीसाठी पलटली आहे. फेकी येणार तद्वर मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आहे. चित्याची चपळाई. 40+ हा खेळाडू काही थांबायला मागत नाहीये. जिथे 2 धावा येतात संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात केवळ 20 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडूंची संख्या असणार आहे 13 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. एक मोठं लक्ष उभं होतं आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने भागीदारी या दोन्ही खेळाडूंनी रचली आहे. पहिली वहिली अर्धशतकाची भागीदारी पाहायला मिळाली आहे. पहिल्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी टोकणारे हे 2 खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. एका ठिकाणी आपण 32 धावसंख्येवरती सतीश देवकर यांना खेळत असताना पाहायला मिळतात. शफल झालेत. लोअर फुल टोज आहे. ऑन साइडला खेचला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. गणेश चेंडूवरती येणार. एक धाव जरूर आले. फेकी होईल तद्वर मात्र दुहेरीसाठी पलटत असताना जिथे मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 54 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडीबाद 54 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. येणारे चेंडू असतील ते इथून जर का आपण पाहिले तर 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. एक छोटीशी विश्रांती. डीजेकडे जाऊया. प्रत्येक आमदारावरती आलेलं गीत मग मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके असतील, प्रशांत, मग एका बाजूला आपले ठाण्याचे निश्चितच आपण डोंबिवलीचे आमदार पाहिले, यांच्यावरती येणारे गीत आहेत ना हे चर्चेचे विषय राहिले आहेत. आणि जिथे मात्र हे गीत येत असताना मॅडी यांच्या माध्यमातून, परंतु मैदानामध्ये जो काय खेळ सतीश देवकर करतोय ना, सतीश देवकरला आज पाहिल्यानंतर मला ना काही वर्ष मागे गेल्यानंतर एक कॅस्ट्रॉलची ऍडव्हर्टाईज यायची आणि त्या कॅस्ट्रॉलच्या ऍडव्हर्टाईज मध्ये एक छोटा मुलगा ती कार घेऊन पळत होता. तो म्हणायचा, त्याचे बाबा म्हणाले की तू का थांबत नाहीस? तो म्हणाला होता की करे पप्पा पेट्रोल खतमही नाही होता. काहीच सतीश देवकर यांच्या बाबतीत असंच पाहायला मिळते. त्यांचा पेट्रोल जो आहे ना तो संपत नाहीये. 2-2 धावा 40+ हा खेळाडू इथे सहजरित्या पूर्ण करत असताना पाहायला मिळालाय. इथेही जिथे आपण विचार केला तर आतापर्यंत नाबाद खेळत असताना पाहायला मिळालेत. एकंदरीत विचार केला 14 चेंडूमध्ये 34 धावसंख्येवरती ते नाबाद आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती तब्बल 54 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असणार आहे ती केवळ 18 धावसंख्येची. सुनीलला स्ट्राईक मिळाली आहे ती आतापर्यंत आपण पाहिलं ना तर केवळ 4 चेंडू त्याने फेस केलेत. 18 पैकी 4 अर्थात 14 चेंडू एकट्या सतीश देवकरने खेचले आहेत. परंतु जो काय खेळ त्यांच्या बॅट मधून आलाय, संघासाठी कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट अनेक वेळा म्हटलं जातं, परंतु या मास्टर माइंडने आणि खऱ्या अर्थानं कॅप्टन इनिंग फेस करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतात. 4थं षटक हाताळण्यासाठी 40+ अजून एक गोलंदाज निशिकांत
तळेगावकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. निशिकांत यांना पाहिल्यानंतर वरद लॉजिस्टिक हे नाव अपसूक डोळ्यासमोर पुढे येतं. उजव्या यष्टीवरती स्क्वेअर कट केलाय, रूम मिळाला होता आउटसाइड दी ऑफ स्टंप, क्षेत्ररक्षक येतो डीप मधून, जदवर पैकी करण्यात येईल, तद्वर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. एक उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं असे निशिकांत गोलंदाजी मार्क वरती आहेत. एक धाव येते, एकेरी धाव संख्येच्या मदतीने येणारे 11 चेंडू आणि 17 धाव संख्येची गरज. 11 चेंडू आणि 17 धावा. सतीश देवकर इथे मात्र स्विचित केलाय, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार, थर्ड बॅट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सतीश देवकरच्या बॅट मधून चौकार. चौकार येतोय. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर लगावण्यात येते 63 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. एकंदरीत 42 धावसंख्येवरती नाबाद सतीश देवकर खेळतात. गोलंदाज निशिकांत पुन्हा एकदा सरळ बॅटने फ्रंट लेग पुढे आणलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार, हा झेल टिपला जातोय. एक वादळी आणि झुंजार खेळ इथे संपुष्टात येते. सतीश देवकर बॅक टू द पॅव्हेलियन. सुंदर खेळ इथे संपुष्टात आले. सतीश देवकर बॅक टू द पॅव्हेलियन पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी होतोय. कॅप्टन इनिंग इथे त्याने पेश केली आहे. तो बाद झालाय, तंबूच्या आश्रयाला परततोय. केवळ 9 धावसंख्येची गरज आहे. 42 धावांची वादळी आणि झुंजार खेळ करून 9 चेंडू आणि एकंदरीत विचार केला 17 चेंडू आणि 42 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. 9 चौकार त्यांनी ठोकले होते. येणारे चेंडू असतील इथून जर का आपण पाहिले तर 8 आणि 8 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 9 धावा. निशिकांत तळेगावकर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेटने एक सफलता प्राप्त झाली आहे. हलक्या हाताने चेंडूला फेस केला, बॅटचा फेस ओपन केला, कव्हरला केलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. एक धाव आली आहे, दुहेरीसाठी पलटलेत. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. 40+ गोलंदाज आहे आणि एक मात्र या इनिंग मधील या 17 मधील जर का आपण गोलंदाज पाहिला ना तो यशस्वी गोलंदाज ठरलाय. अर्थात एक मात्र गोलंदाजाने गडी बाद करण्यामध्येही यशस्वी ठरतोय. निशिकांत ही गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. येणारे 7 चेंडू विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 7 धावसंख्येची गरज. सुनील येवले स्ट्राईक एंड वरती आहे. येवलेचा चहा जेवढा फेमस आहे ना तेवढा हा खेळाडू. स्विचित करण्याचा प्रयत्न तो करतोय. जिथे यष्टीरक्षकाचा वेग चेंडूने घेतलाय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये धावा आल्या. एकंदरीत आपण पाहिलं तर 11 धावा खर्च करण्यात आल्या. एक गडी बाद करण्यात आलाय. येणारे 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. एक छोटी विश्रांती. डीजेकडे जाऊया, मधुर संगीत ऐकू. थँक्यू. महेश यांचंही आपण कौतुक करूया. डीजे मॅडी एक चांगले मधुर संगीतमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. मी लक्ष वेधेन नेक्स्ट मॅच साठी सुपर इम्पॅक्ट तयार राहायचं. लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल व्हायचंय. लक्षात घ्या संतोष अँड टीम पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधतोय. ही मॅच जशी संपुष्टात येईल ना लगेचच लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढील मॅच सुपर इम्पॅक्ट. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलंय, जे स्मार्ट टीव्ही, स्मार्ट लॅपटॉप आणि स्मार्टफोननी पीटीसीच्या माध्यमातून जॉईन झालेत त्यांचे हार्दिक स्वागत करूया. परंतु त्यांच्या माहितीसाठी साई एकता फायटर्स आणि वरद लॉजिस्टिक या 2 संघांदरम्यानची ही लढत मैदानामध्ये रंगणारी ही मॅच पाहायला मिळते. पाठलाग केला जातो 72 धावसंख्येचा गोलंदाजी मार्क वरती.
निनाद तारेकर 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असताना नवीन फलंदाज प्रफुल्ल. हा चेंडू पॅड वरती उसळी जास्त घेण्यात आली आहे. इथे मात्र डिरेक्ट हिट लागला असता तर निश्चितच सामन्यामध्ये चित्र जरूर पालटलं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात स्थान नाहीये. लेग बिफोर मध्ये काय पाहिलं जातं, हाईट फॅक्टर, पिचिंग इन लाईन आउट, जिथे मात्र आपण पाहिलं तर लिगल डिलिव्हरी आहे का, या साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर पंच निर्णय देत असतात. हा चेंडू जर का आपण पाहिलं ना, निनाद तारेकर यांचा पडल्यानंतर उसळी घेत होता. त्याचंच कारण की काय फलंदाजाला इथे बाद दिले गेलेलं नाहीये. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 67 धावा फलकावरती आहेत. केवळ एक खेळाडू इथे बाद झालाय. बाद होणारा खेळाडू जिथे सतीश देवकर उजव्या यष्टीवरती लॉफ्टेड ऑफ ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक येतोय दीपक, त्या ठिकाणी फंबल करतोय. एक धाव तर जरूर येईल. दुहेरीसाठी पलटत असताना पाहायला मिळतात. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, वधारेल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 69 धावा धाव फलकावरती. केवळ 3 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज राहणार. फटका चांगला आहे. इथे चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. प्रफुल्ल याच्या बॅट मधून मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते. त्याच पद्धतीने जालंधर शेळके असतील, योगेश जाधव असतील आणि जितू बोडके असतील, यांची ही टीम इथे मॅच जिंकतीये. लिलया हा सामना जिंकलाय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार, ज्याने मात्र एक पात्री अभिनय केला आणि ज्याने मात्र एक हाती किल्ला लढवला, अर्थात वन मॅन शो, वन मॅन आर्मी आणि कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट, सतीश देवकर ठरला.